झाला फेसबुकच्या ट्रॅफिकमुळे, त्याबद्दल क्षमस्व दिलगिरी. सुरुवात करूया. वी आर सेलिब्रिटीज या मालिकेत मी पल्लवी गाडगे आपलं स्वागत करते. वी आर सेलिब्रिटीज हा प्रकार काय आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. त्यामुळे त्याचं आधी उत्तर देऊया आणि मगच पुढे जाऊया. प्रसिद्धीच्या झोतात आलेले लोक असतात. मग ते नटनट्या असोत, कलावंत असोत, वैज्ञानिक असोत, विचारवंत असोत, नेते असोत, सगळे असतात प्रसिद्ध होतात. मोठमोठे उद्योजक असतात आणि उद्योजिका इतक्या मोठ्या यशाच्या इतरांना अपेक्षित असणारा शिखर कदाचित आम्ही गाठली नसतील. पण आमच्या उद्योजक मंडळींच्या आयुष्यात झालेला एक स्ट्रगल आहे. त्यातनं आम्हाला एका पातळीवर घेऊन जायला बीबीएनजीने आम्हाला मदत केली. बीबीएनजीच्या विमेन सिंगने आम्हाला मदत केली आणि आम्ही सेलिब्रिटी होण्याच्या स्टेजला पोहोचलो आहोत. म्हणूनच वी आर सेलिब्रिटीज कार्यक्रम. बीबीएनजी या बीबीएनजी मध्ये 2 सेलिब्रिटीज नक्की आमच्या विमेन सिंग मध्ये आहेत बरं का. त्या आहेत, एक म्हणजे श्वेता इनामदार, ज्या देशाविदेशात एसए इनामदार मॅचिंग ब्लाउज कंपनीच्या माध्यमातून जात असतात आणि बऱ्याच सेलिब्रिटीजची टच मध्ये सुद्धा असतात. आणि दुसरे आहेत आमच्या सायली मुताली, ज्या बीजेपीच्या महिला आघाडी प्रमुख आहेत. त्याही अनेक सेलिब्रिटींची प्रसिद्धीच्या झोतात असतात, त्या लोकांशी संपर्कात असतात. त्या स्वतः सुद्धा एक सेलिब्रिटीज आहेत. त्यांची पॅरास्टे, पॅराटिक्सिन, पॅरासिक्युरिटीज अशा 3 कंपन्या त्या सेलिब्रिटी आपल्यासारख्या सांभाळतात सुद्धा. सो आणि आमचे तिसरे सेलिब्रिटी म्हणाल तर आमचे संस्थापक श्रीपाद कुलकर्णी, बीबीएनजीचे श्रीपाद कुलकर्णी. कारण बीबीएनजी त्यांनी 2012 साली फेसबुकच्या माध्यमातून सुरू केलं आणि ते इतकं मोठं केलं त्यामुळेच ते आता सेलिब्रिटी झाले आहेत. सो अशा सेलिब्रिटीज मधनं आम्ही नवीन तयार होणाऱ्या सेलिब्रिटीज आज तुमच्या समोर आलेल्या आहोत. हे फेसबुकच्या माध्यमातून सुरू केलेलं बीबीएनजीचं जाळं विविध शहरं, देश पादाक्रांत करत आज नाशिक, पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कराड आणि मग अबुधाबी, दुबई, ऑस्ट्रेलिया असेल अशा बऱ्याच ठिकाणी पोहोचलंय. 25हून अधिक शाखा सुरू झालेल्या आहेत. लोक भेटतात वेगवेगळ्या शहरांमध्ये एकमेकांना, उद्योजक भेटतात आणि लोकही भेटतात ज्यांना उद्योग क्षेत्रात यायचंय. सो अशी सगळी लोक एकत्र येतात आणि एक ब्रँड, बीबीएनजी हा एक ब्रँड एस्टॅब्लिश झालेला आहे. त्या ब्रँडमुळे सुद्धा या उद्योजकांना त्याचा उपयोग होतो. ब्राह्मण व्यावसायिकांना एकत्र आणणं, त्यांना संपन्न, समृद्ध आणि समर्थ करणं, ही ताकद बीबीएनजी मध्ये निर्माण झाली आणि ती इतरांना आम्हालाही द्यायचा बीबीएनजी प्रयत्न करते. श्रीपाद सरांबरोबर अनेक डायरेक्टर्स यामध्ये आहेतच. त्याबरोबर आमच्या सायली मॅडम आणि श्वेता मॅडम सुद्धा आहेत. या धडाडीच्या आणि कल्पकता असलेल्या ज्या उद्योजिका आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम विमेन विंगच्या माध्यमातून करतायत आणि म्हणून आम्ही आज या प्लॅटफॉर्मवर आलो. आपण आमच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे ओथ घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आय विल रिक्वेस्ट लता चंद्रा फ्रॉम हैदराबाद चॅप्टर टू टेक ओथ अँड हँड इट ओव्हर द माइक टू मी. वी विल गो इन सिरियल ऑफ Pallavi, Lata, Mridula and Ashwini. Yes, Lataji, oath. Hello everyone on Facebook Live. I am Lata Chandra Donepuri from Hyderabad chapter. First of all, let us start our session with BBNG oath. I request everyone to have their right hand on their heart. As a member of BBNG, we are committed to follow the rules of the organization. We all are here to grow our business. I promise to follow ethical business and networking practices. I will have a transparent business transactions. I will have transparent, I shall conduct myself at all times in such a way that it will enhance the honor and name of BBNG. We are gathered here to gain more business through BBNG. We can not only achieve personal success, but also achieve strength, wealth, and prosperity to entire Brahmin community. Now, I shall hand over the mic to Pallavi again. Thank you, Lataji. नमस्कार, मी पल्लवी गाडगे, पूर्वी एंटरप्राइजची संस्थापक. आपल्यापैकी काहींनी माझं नाव आकाशवाणी, दूरदर्शन यावर कदाचित पूर्वी ऐकलं असेल. वृत्तपत्र, मासिक, दिवाळी अंक यामध्ये वाचलं असेल. पण मी म्हणते कदाचित, कारण त्यावेळेला मी एवढी मोठी सेलिब्रिटी नव्हते तेवढी आता बीबीएनजी मध्ये येऊन झालेले असं मी स्वतःला म्हणते. कारण पत्रकारितेची पदविका मी घेतली, मराठी पत्रकारितेची पदविका, MA केलं मराठीमध्ये आणि
पत्रकारितेतूनच विविध माध्यमांमध्ये यायचं ठरवलं आणि मग लेखन सुरू केलं. मग लेख असतील, मुलाखती असतील, दिवाळी अंक असतील, दूरदर्शनवरच्या बातम्यांसाठीचं काम असेल, आकाशवाणीवरचं कार्यक्रमांसाठीचं काम असेल, बातम्या असेल, अशा विविध क्षेत्रात मी वावरले. डॉक्युमेंटरी लिहिण्याचं काम, त्याला आवाज देण्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. एडिटिंगला बसले. ही सगळी स्किल्स मी शिकत गेले एक पत्रकार म्हणून. म्हणजे पत्रकारितेची विविध अंग, विविध मीडियाची विविध भाषा, हे सगळं मी हाताळत गेले. त्यावेळेला मला एक मनात होतं, की एकच नोकरी, एकच टाईपचं काम मी करणार नाही. मला विविध प्रकारची कामं करायला आवडतील आणि ते सुद्धा माझं स्वतःचं वैयक्तिक काम, स्वतःचं आयुष्य सुंदरपणे जगू. म्हणजे सतत आपलं 24 तास एकच काम करत राहायचं असं अजिबात करायचं नव्हतं आणि हे मी ठरवलं होतं अगदी पहिल्यापासूनच. म्हणजे आपल्या अवतीभोवतीचं जग सुद्धा आपण तेवढ्याच आनंदाने जगायचं. सामाजिक जाणीव सुद्धा तेवढ्याच परिपूर्णतेने अनुभवायची आणि ती व्यक्त करायची, ती अनुभवायची. हे सगळं करत असताना एक सामाजिक भान होतं, लिहिताना सुद्धा होतं, म्हणजे पत्रकारितेत सुद्धा होतं. ते भान कुठेतरी आपण आपल्या व्यवसायात उतरवू शकतो का? अशी मनात कुठेतरी माझ्या विचार आला, की काय करूयात आपण? आपण जर स्वदेशीविषयी बोलतो आहोत, आपण स्वच्छतेविषयी बोलतो आहोत, आरोग्याविषयी बोलतो आहोत, आरोग्यदायी आहाराविषयी बोलतो आहोत, तर मग हे सगळं आपण व्यवसायाच्या स्वरूपात मांडता येईल का? आणि मग यातूनच उर्वी एंटरप्राइजेसचा जन्म झाला. उर्वी म्हणजे काय? तर उर्वी म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीला समृद्ध करण्यासाठी आणि तिला हिरवंगार ठेवण्यासाठी आणि पर्यायाने त्या पृथ्वीतली लोकं सुद्धा आरोग्यदायी राहण्यासाठी आपण काही करू शकतो का? आणि मग तो माझा व्यवसाय सुद्धा होऊ शकेल. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधायचं असं मी ठरवलं आणि उर्वी एंटरप्राइजेसचा जन्म झाला. आणि गंमत सांगू का? उर्वी एंटरप्राइजेसचा जन्म आणि BBNGची नेटवर्किंग प्लॅटफॉर्मची सुरुवात, म्हणजे माझी त्यात जॉइन झाल्याची सुरुवात, ही मी दोन्ही एकाच वेळा केली. कारण मीडियामध्ये मी अनुभवलं होतं, की नेटवर्किंग शिवाय व्यवसाय वाढवता येत नाही. त्यामुळे मी BBNGचा प्लॅटफॉर्म जॉइन केला आणि या माध्यमातनं माझा व्यवसाय मी वाढवला. उत्तमोत्तम ठिकाणची प्रॉडक्ट्स मी स्वतः बनवून घेते आणि ती बनवून आणते सुद्धा आणि इतर ठिकाणची उत्तमोत्तम प्रॉडक्ट्स ती आणते आणि ती विकते सुद्धा. अशा प्रकारे मी स्वदेशी, इको फ्रेंडली, देशी म्हणजे लोकल असलेली उत्पादनं आणायची आणि ती लोकांपर्यंत पोहोचवायची. असं सगळं मी करायचं ठरवलं आणि ह्याबाबत मी खूप चूझी आहे आणि अजूनही मी ते चूझीच राहणार आहे. कारण त्याच्यामुळे माझ्या सगळ्या प्रॉडक्टचं रिटेलिंग, होलसेलिंग आणि सप्लाय एकदा सुरू झाला ना, की तो बंद नाहीये. तो चालू राहतो. कारण लोकांना ती प्रॉडक्ट्स आवडतात, मनापासून आवडतात. ती दिलेली सेवा आवडते. सो ही जी माझ्याकडची जी फूड प्रॉडक्ट्स आहेत त्याची टेस्ट आवडते. ती हेल्दी पण आहेत आणि ती टेस्टी पण आहेत. हे लोकांना पटतं. म्हणून उर्वीचं महत्त्व लोकांना कळतं. माझ्याकडची स्वच्छतेची उत्पादनं खर्च कमी करून आपली त्वचा, आपले कपडे, आपलं घर, आपलं ऑफिस हे सगळं खराब न करता कमी त्रासात झटपट स्वच्छ करायला मदत करते. आणि ती लागतात सुद्धा कमी. त्यामुळे आपला खर्च नक्कीच कमी होतो. हे जर एका महिलेला कळलं, तर बघा कितीतरी ठिकाणी माझी प्रॉडक्ट जायला लागतील. फक्त हे पोहोचण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच हा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्ममधनं ही संधी दिली त्याबद्दल BBNGचे आणि विमेन्सचे नक्की आभार मानते. जसं माझं प्रॉडक्टचं जाळं पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे, वितरण पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे, तसंच पुण्याबाहेर सुद्धा ते हळू-हळू व्हायला लागलेलं आहे आणि ते करायची इच्छा सुद्धा आहे. गरज कोणाची आहे सांगते. आपण जर BBNGमध्ये वेगवेगळ्या शहरांमधल्या BBNGमध्ये जॉइन झालात, तर अशा माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकतात किंवा मी नंतर चॅट बॉक्समध्ये माझा नंबर टाकणारच आहे, तिथूनही तुम्ही मला संपर्क साधू शकता. पण मी तुम्हाला अवश्य आवाहन करेन की BBNG जॉइन करा. कारण त्यातनं आपला व्यवसाय तुम्ही वाढवू शकाल आणि आत्ता व्यवसाय नसेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे सुरू करू शकाल. सो असा व्यवसाय जर तुम्ही सुरू केलात आणि तुम्हाला करायचा असेल, तर माझ्यासारखे चोखंदळ जे उद्योजक आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू शकतील आणि मला आणि तुम्हाला एकमेकांना फायदा होऊ शकेल. उर्वी एंटरप्राइजेसचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते इतके लोक त्याच्यापासून वंचित आहेत ना, ते लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. सो अशी चोखंदळ टीमची मला गरज आहे. अशा सजग व्यक्तीची गरज आहे, ज्यांना इको फ्रेंडलीचं महत्त्व कळतं, स्वदेशीचं महत्त्व कळतं आणि या माध्यमातनं स्वार्थ परमार्थ दोन्ही साधायचं आहे. सो अशा लोकांनी मला नक्की संपर्क साधा. गावांमध्ये, शहरांमध्ये आपण हे प्रॉडक्ट पोहोचवू शकतो. आज आपला मोबाईल आपण काढून पाहिला ना, तर आपल्या यादीमध्ये ना कितीतरी नंबर असतात असे, जी आपल्या संपर्कातली असतात, थेट संपर्कातली. आणि आपण जर म्हटलं ना, तर ते आपल्याकडनं प्रॉडक्ट घेऊन बघतात, नक्की घेऊन बघतात आणि ते वाजवी दरात असेल तर का नाही घेऊन जाणार. सो अशी उत्पादनं उर्वी एंटरप्राइजेसची आहेत. मग ती स्वच्छतेची आहेत, वैयक्तिक स्वच्छतेची आहेत, हेल्दी फूड प्रॉडक्ट्स आहेत. सो अशी
सगळी उत्पादनं तुम्ही ओरिजिन एंटरप्राइजेसची त्याच्या रिटेलर नक्की होऊ शकता दुसऱ्या शहरांमध्ये, गावांमध्ये सुद्धा. आता आपण सारखं मी म्हणतेय की स्वच्छता, कार्यालयीन स्वच्छता, तर नेमकं काय आहे? ते आपण जाणून घेऊयात. मी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवणार आहे माझ्या प्रॉडक्टची. बघा आता गृह स्वच्छता आणि कार्यालयीन स्वच्छता मी जेव्हा म्हणते, तेव्हा माझ्याकडची सरफेस क्लीनर्स आहेत. हे 4 वेगवेगळे फ्रॅग्रन्स असलेले सरफेस क्लीनर्स आहेत. त्याचं नाव आहे डिफेन्स. हे काय करतं? तर हे घरातल्या आणि ऑफिसच्या फरशीपासून सगळ्या प्रकारच्या काचा, ग्रिल, फर्निचर, त्याच्यानंतर सिंक, बेसिन, त्याच्यानंतर तुमच्या ऑफिसमधले सगळ्या प्रकारचे फर्निचर हे सगळं पुसू शकतं. त्याशिवाय गॅस होताही पुसतं. म्हणजे घरातली गृहिणी सुद्धा खुश, ऑफिसमधले लोकही खुश. म्हणजे ह्या सगळ्याची मल्टीपर्पज सरफेस क्लीनर अशी जी उत्पादन हे आहे, हे अतिशय चांगलं पीएच मेंटेन केलेलं आहे. थोडक्यात हे पीएच मेंटेन केलेलं जे उत्पादन आहे, हे तुम्हाला लागतं खूप कमी वाजवी दरात. म्हणजे खरं सांगायचं ना तर 1400 स्क्वेअर फीट जर पुसायचं असेल तर 2 महिने 1 महिना तुम्हाला हे अर्धा लिटर पुरतं आणि 2 महिने तुम्हाला 1 लिटरची बाटली पुरते. म्हणजे एवढं कमी तुम्हाला लागतं आणि तुम्ही ऑफिस, हॉटेल ह्या सगळ्या ठिकाणी हे वापरू शकता. तर अशी उत्पादनं आहेत. त्याच्यानंतर आहे आपलं उत्कृष्ट हँडवॉश. हे सुद्धा तुम्ही कार्यालयात आणि घरी सुद्धा वापरू शकता आणि हॉटेल्समध्ये सुद्धा वापरू शकता. ह्याच्यामध्येही 4 फ्रॅग्रन्सेस आहेत. हा आहे रोज, हा आहे लाईम, ह्याच्यामध्ये ट्यूब रोज हा खूप वेगळा फ्रॅग्रन्स आहे, जो सहसा कुठे मिळत नाही. तो मी तुम्हाला दाखवते. याचा वास निशिगंधाचा आहे. त्यामुळे हा वास बऱ्याच जणांना आवडतो. विशेषतः हा माझा आयटी ऑफिसेसमध्ये सप्लाय. सो अशा प्रकारची उत्पादन आहेत. त्याच्यानंतर आपण घराकडे वळलो, तर घरातल्या गृहिणीला आता कोविडमध्ये माहिती आहे आपल्याला, की सगळ्यांना आपली घरातली स्वच्छता सगळ्यांना गृहिणींना स्वतः करावी लागली, भांडी घासावी लागली. गृहिणींबरोबर पुरुषांनीही ते काम केलं जाते. तर त्यासाठीचं एक अतिशय उत्कृष्ट उत्पादन सई नावाचं डिशवॉशिंग जेल. हे प्युअर इको फ्रेंडली आहे. हे प्युअर इको फ्रेंडली उत्पादनामुळे तुमच्या हाताला कुठल्याही प्रकारचा रॅश येत नाही आणि या उत्पादनामुळे तुमची भांडी स्वच्छ निघतात कमी खर्चामध्ये. आणि हेच तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा वापरू शकता. म्हणजे खरं सांगायचं ना तर उत्तम जे कॅटरर्स आहेत, उत्तम हॉटेलवाले जे आहेत, हे प्रोडक्ट वापरतात. कारण त्यांना ह्याची खरंच गरज जाणवते. आणि ही सगळी जी उत्पादनं आहेत म्हणजे आता डिशवॉशिंग जेल आहे, हँडवॉश आहे, त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे डिटर्जंट. ही सगळी उत्पादनं प्युअर इको फ्रेंडली आहेत. म्हणजे ह्याचं पाणी नंतर आफ्टर यूज तुम्ही झाडालाही घालू शकता. हे डिटर्जंट आहे रोजच्या कपड्यांचं आणि हे आहे खूप मळलेल्या कपड्यांचं. हे खूप मळलेल्या कपड्यांचं डिटर्जंट जे आहे, हे तुम्ही हॉटेल्समध्ये, क्लिनिक्समध्ये सुद्धा वापरू शकता. विशेषतः आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक्समध्ये, जिथे तुम्हाला टॉवेल्सचा तेलकटपणा घालवावा लागतो. अशा ठिकाणी हे वापरता येतं आणि हे रोजच्या कपड्यांसाठीचं, स्वच्छतेसाठीचं उत्पादन, ज्याच्यामुळे कपडे कुठल्याही प्रकारे हार्ड होत नाही, कपडे फेड होत नाही आणि तुमचे मशीन सुद्धा चांगलं राहतं आणि तुमच्या स्किनलाही कुठल्याही प्रकारची हार्म होत नाही. सो असे प्रोडक्ट जर तुम्ही वापरलेत तर डेफिनेटली तुम्हाला लक्षात येईल की आपण आपल्या पृथ्वीची सुद्धा काळजी घेतो, आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घेतो आणि आपल्या बचतीची सुद्धा काळजी घेतो. त्यामुळे असे प्रोडक्ट तुम्ही जरूर वापरू शकता. त्याच्यानंतर एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट सांगायचे झाले तर हा एक कलर फिक्सर आहे. दिसतो खूपच छोटा नाही का, अगदी 100 ml एवढीच 80 रुपयाची बाटली आहे. पण आपण कलर फिक्सर म्हटलं की त्याच्यामध्ये ना कार्सिनोजेनिक घटक असतात, म्हणजे कॅन्सरस घटक असतात. ते बाहेरच्या ह्याच्यात असतात, ते ह्याच्यात नाही, कारण हा इको फ्रेंडली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कपड्यांचा कलर ब्लिडिंग थांबवता येतं. तुमची पैठणी सुद्धा तुम्ही ह्याच्यातनं काढू शकता आणि घरच्या घरी घेऊ शकता. त्यामुळे तुमचा ड्रायक्लिनिंगचा खूप खर्च वाचू शकतो. याच्यानंतर अतिशय उत्कृष्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे स्केलिंग पावडर. ही तुमच्या वॉशिंग मशीन आणि डिश वॉशरची चांगली काळजी घेऊ शकते. स्केलिंग सगळं जातं आणि ही आहे कम्प्लिटली बायोडिग्रेडेबल. अशा प्रकारचे इको फ्रेंडली क्लिनिंग प्रोडक्ट, त्याच्यातही अजून एक 10-11 प्रोडक्ट आहेत ते आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे आहेत फूड प्रोडक्ट, ज्याच्यामध्ये शिंगाड्याच्या शेवया आहेत. तुम्हाला कॅल्शियम कसं द्यायचं आहे, तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या लागतात, या सगळ्या घ्यायच्या नसतील तर तुम्ही शिंगाड्याच्या शेवया खा. मॅगी नूडल्स खाण्यापेक्षा मुलांना शिंगाड्याच्या शेवया मॅगी नूडल्सच्या रेसिपीनी करायला द्या. बनवायला 5 मिनिटात सोप्या आणि याच्यामुळे तुम्हाला कॅल्शियम मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला ज्वारीच्या फ्लेक्स आहेत. या ज्वारीच्या फ्लेक्समुळे तुम्हाला प्रोटीन्स मिळतात आणि अगदी तुम्ही कॉर्नफ्लेक्स कशाला खाता, देशी गोष्टी आपण खाऊ शकतो. मग देशी ज्वारी, बाजरी, नाचणी अशी सगळी उत्पादनं आहेत. मग नाचणीचं इडली मिक्स आहे, जे तुम्ही वापरू शकता. पटकन तुम्ही इन्स्टंट इडली बनवू शकता. घरच्या लोकांना चांगला एक वेगळी रेसिपी देऊ शकता. मुलं खुश, घरचे खुश, गृहिणी खुश, त्रास कमी होतो. अशी जी प्रोडक्ट्स आहेत ती तुम्ही वापरू शकता. तेलकट चिवड्यापेक्षा बेक केलेला ज्वारीचा चिवडा वापरू शकता. त्याच्यानंतर ज्वारीचे
पापड ज्याच्यामध्ये प्रोटीन्स तुम्हाला मिळू शकतात. हा मायक्रोवेव्ह मध्ये विदाऊट तेल भाजता येतो आणि प्रचंड प्रमाणात तुम्हाला प्रोटीन मिळतं. करायची प्रोसेस सुद्धा ऑथेंटिक आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने हे केले जातात. असे प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर कांद्याचं तेल आहे, आवळ्याचं तेल आहे, असे प्रोडक्ट्स आहेत. तिथे काही शॅम्पू आहे, तिथे काही आणि रिठ्यानी तयार केलेला आहे, जो तुम्ही वापरू शकता. तर तुमचे केस चांगले राहतात. तुम्ही बघू शकता केस खरंच छान राहू शकतात. त्याच्यानंतर साबण आहे, ज्याच्यामध्ये कापुराचा साबण पण आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला दुधाचा, हळदीचा असे वेगवेगळे होममेड सोप्स असतात. असे सगळे पदार्थ म्हणजे खायचे सुद्धा आणि स्वच्छतेचे सुद्धा आम्ही एकत्र करून त्याचं हॅम्पर बनवून सुद्धा तुम्हाला गिफ्टिंगला सुद्धा देऊ शकते. तुम्ही कुठे कुठे वापरू शकता, तर तुम्ही हॉटेलमध्ये वापरू शकता, तुम्ही ऑफिसेसमध्ये वापरू शकता, तुम्ही शाळांना वापरू शकता, तुमच्या डे केअर्समध्ये वापरू शकता, सोसायट्यांच्या क्लिनिंगसाठी वापरू शकता. सगळीकडे तुम्ही ही प्रोडक्ट्स वापरू शकता. सो अशी जी प्रोडक्ट्स आहेत ती तुम्हाला नक्कीच चांगली आवडतील अशी प्रोडक्ट्स आहेत. त्याचं तुम्ही रिटेलिंग सुद्धा करू शकता डेफिनेटली आणि तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकता. सो शेवट करायचं झालं तर कॅल्शियम, प्रोटीन, न्यूट्रिशन व्हॅल्यू देणारी हे प्रोडक्ट आणि स्वच्छता म्हणजे आपल्या पृथ्वीची आणि आपली काळजी घेणारे हे स्वच्छतेचे पदार्थ हे तुम्हाला डेफिनेटली चांगल्या प्रकारे हातभार लावतील, तुमच्या खिशालाही परवडतील. सो उर्वी एंटरप्राइजेसला सेलिब्रिटी कॅटेगरीत नेण्यात तुमचाही सहभाग असू शकतो, हे तुम्ही विसरू नका आणि तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. याशिवाय मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे मी लेखनाचं कामही अनेक वर्ष गेली 18 वर्ष करते आहे. तो कोणालाही तुमची जाहिरात लिहून घ्यायची असेल किंवा तुम्हाला वेबसाईटसाठी कंटेंट लिहायचं असेल मराठीमध्ये, हल्ली त्याची जास्त गरज निर्माण झाली की तुमच्या भाषेत सुद्धा समजलं पाहिजे लोकांना, त्या लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, त्यांना फक्त मराठी समजतं. सो हे कंटेंट रायटिंग सुद्धा मी तुम्हाला करून देऊ शकते. सो चॅट बॉक्समध्ये मी नंबर टाकेनच. तुम्ही सगळ्यांनी मला संपर्क साधू शकता. उर्वी एंटरप्राइजेसला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू लता. Hello, everyone. Today, I like to wish one and all a belated Women's Day and take this opportunity to thank BBNG Women's Head Sayali ma'am and Shweta Inamdar ma'am, who could conceive such a wonderful concept like we the celebrities. Yes, we are the celebrities and we deserve to be one. Yes. First of all, let me introduce myself again as Lata Chandra from Hyderabad, who runs a company of by name Aditya Hitwachan from last 10 years. And believe me, friends, it was not easy though. It was like a brainchild of myself where I could, as an academician who's having an experience, a wide experience of about 25 years, I could see there was an urge and there was a need in the society for people to understand a company where it is career guidance is important. Why career guidance? For career guidance, everyone knows. Usually I tell, ladki hui to doctor, ladka hua to engineer. A serious concept where people will not think anything beside that. That is what they are all horse tagged thing in a society, Indian education society, basically. So we wanted to make a change. I wanted to make a change because in my 25 years of journey, I have come across a lot of students who have a lot of confusion at the back of their minds, what to do next. Agla kya hai? Kya karna hai? Where I am 5 years from now. If I'm an engineer, what? If I'm a doctor, or if I don't get into doctor, what am I supposed to do? So in Indian society, when these kind of conventional ideas are there, we have come up with a company where we could guide students. Earlier it was only guidance. There was no company as such. It was only guidance and guidance and guidance, and it was a free advice to everybody. Then I realized, so instead of giving a free advice, free advice will not go under your neck easily. So instead of going for free advice, why don't I take something called a complete platform of career guidance where we guide from 6 to 60 years. 6 to 60 years, like why 60 years? After about 10 years under the pressure of peer pressure or किसी के pressure में engineering ले लिए, doctor ले लिया, बाद में समझ में नहीं आया, 10 साल के बाद, where am I? At the end of the day, when you retire and you go back and sleep and you're not happy with what you're doing. So that is when you start thinking, your brain start thinking, your heart doesn't accept what you're doing. That is where, when you start thinking and what am I, where am I, what is exactly I have to do? That is where career guidance option comes into being.
So that is why we started it from 6 to 60. Anybody who wants to enjoy what they are doing, they have to check their career options first. So what they are good at. So this is, they are into scientifically, we are into basically scientifically approved assessment tests where you can test your personality through your fingerprints or through your assessment. It is known as, basically it is known as PMIT or psychometric test that is related to your neurons. And, then you can actually have an idea what you're good at. If what you're good at, you can choose your career better. This is what it is. Career guidance is all about. And this made us think into, the lot of other things that came in when we started with career guidance. There were like, things like personal coaching. If you want to, a lot of parents come to me, ma'am, ye kuch acha nahi padta. Are acha kyun nahi padta? I don't believe God manufactures trash. God does not manufacture unwanted waste. God always manufactures which is useful to this world. So when a child is, when parents come and tell me child is useless, I don't believe he is useless. He is always good in his own self. So we are here in Aditya Hitvachan to tell what your child is good at. So this will give us, how is this done? This is done through the assessment. So these are kind of things that we generally come across. Then there are other related things that are there besides career guidance is personal coaching. So if your child is not good at education, how to get him into it, what is good at? That is personal coaching. Then we are into dynamic parenting. Parents don't understand what their child is good at. अरे दिन भर पेपर लेके पेंसिल लेके कुछ लिखता रहता है पेपर में. क्या लिखता रहता है? He is putting his thoughts into the paper in the form of a drawing or content writing. So what is he good at? That is what parents need to understand. So first we need to counsel the parents, and that is where dynamic parenting comes into being. Then from dynamic parenting, life coaching. पेरेंट्स अच्छे हैं, बच्चा समझ रहा है, लेकिन एक डायरेक्शन नहीं मिल रहा है, या शायद he is into lot of peer pressure or other kind of pressures in the societal pressures, school pressure, or pressures from the parents. Then wait, what to understand his life, that is why life coaching comes into being. Then postpartum anxiety. Newborn, new parents are so excited and anxiety that I have seen people fighting and taking divorce after the first child. Why this happens? This happens because they don't understand, probably the family does not understand what the new mother is facing. They are not supportive. They expect the mother to do same chores of the house in spite of having a baby. After having a baby, women go through a lot of mental and physical stress. This may continue till 5 years or 10 years after the first child. इस बीच में क्या हो जाता है, सेकेंड चाइल्ड भी आ जाता है. सेकेंड चाइल्ड, फर्स्ट चाइल्ड, फैमिली के प्रेशर्स, हस्बैंड का नखरा, ऑल दिस, आई एम सॉरी टू यूज दिस वर्ड, ऑल दिस थिंग्स कम्स इनटू बीइंग, एंड divorce happens. So this postpartum anxiety, which continues with a newborn mother, is being addressed at Aditya Hitvachan. Then comes faculty development programs. When we try to go and do career guidance and counseling at institutions, what is the institute is getting out of what we are doing? Hamara to Aditya Hitvachan is benefiting, that is different thing. What is the institution getting benefited? We give them faculty development programs. That is, we train whatever classes ke teachers hai. It is always that, bahar से आया हुआ ज्यादा अच्छा लगता है, घर का खाना अच्छा नहीं लगता. तो we go, though they have training sessions in their schools and institutions, when we go as new faces, their acceptance is more. So we give faculty development programs from our end. This is another thing. Then behavioral counseling. There are a lot of issues with behaviors in the society. Ghar mein behavior, school mein behavior, institutional mein behavior, office mein behavior. People have a lot of behavioral issues. Ek dusre ko nahi jamta hai. These kind of behavioral issues we address in Aditya Hitvachan. And stress management and anxiety. Believe me, this was a hit for Aditya Hitvachan in COVID. We have done a lot of stress management and anxiety sessions with a lot of people, even with corporates, because stress management and we don't know what is tomorrow. मोदी जी ने बोल दिया, डिक्लेयर कर दिया 22nd of मार्च से इंडेफिनेट क्लोज डाउन. तो क्या करना है?
घर में बैठ के काम करना है, वर्क फ्रॉम होम है, तो वर्क फ्रॉम होम कैसा करना है, दिस वर ऑल स्ट्रेस, मेरा क्या होगा अगर पोस्ट कोविड मेरा क्या हुआ. एंड बिलीव मी देर आर लॉट ऑफ पोस्ट कोविड एंग्जाइटी केसेस दैन ड्यूरिंग द कोविड. एटलीस्ट कोविड में तो वी वर रेस्ट एश्योर्ड के क्या हो रहा है, हाँ एक 4-5 महीने तो घर में बैठे हैं, ठीक है बाद में देखेंगे. ऑफिस खुलने के बाद ज्यादा एंग्जाइटी थी कि मेरा जॉब रहेगा कि जाएगा, my performance at home, sitting at home. So these kind of things is very, very important to manage stress. So when we do management, we do anxiety and management stress because we are a lot of things that include depending upon the age again. Even children sitting on online have stress because it is not same. 45 minutes in front of a teacher in the classroom, physical classroom, and 45 minutes or 50 minutes online is definitely not easy even for a child, because we are not used to, Indian education system is not used to online. Now probably because of COVID, we are getting used to online tuitions go, online institutions go, online schools go, but it was not easy for us. So there were a lot of students and parents worried even about online. Abhi bhi they are worried. अभी फिर से लॉकडाउन शुरू हो गया, तो नाउ ऑल्सो अगेन पीपल आर वरीड अबाउट हाउ ऑनलाइन सेशंस विल गो ऑन, ऑनलाइन tutoring will go on. So these kind of things that are addressed. So this is another stress management and anxiety that we address. So these are all the things that we do. And why career guidance, as I told you, it is so important, so important. My main focus is career guidance, because every child needs to enjoy, every individual needs to enjoy what he's doing. His conscious must permit that yes, what I am doing is what I enjoy doing. So this enjoy doing is such an important aspect which keeps you healthy for a long time. So this is what we do at Aditya Hitwachan. And there are various other permutations and combinations to check and to possibly apt. And why is Aditya Hitwachan different from other counseling sessions? We give an hand-holding for the individual for, till he has, ma'am, I am satisfied with your counseling. We handhold the client till then, that he is satisfied with our counseling and he doesn't need our counseling anymore. So we have various permutations to check the possible career options. And when we give an assessment report, agar he thinks my report is not correct, we give them options to change the combinations and see it will come to the same what we have given, A plus B. So this is what is the options that we at Aditya Hitwachan offer people. So this makes Aditya Hitwachan different from other people who are into career guidance. So, and as a woman, it was not easy to come up with, because 10 years ago, it was not easy as a career guidance and counselor, because there are a lot of counselors, a lot of healers, there were a lot of, good orators in the society present. Hamare Hyderabad mein, you come across, every day you come across a lot of motivational speakers. It was not easy for us to sustain in the society. There were a lot of people competing for it. But because of the family support, I could stand where I am today. And being a profession, and we the women of substance, women of nowadays could do this. And today we are celebrating Women's Day, but we as women are so busy thinking, why should we? And another thought always comes, that why should we celebrate Women's Day only on March 8th? Every day is a Women's Day. Every day I was going through a joke yesterday. Hum har din biwi ki sunte hain, we only realize it on March 8th. This was a joke in a men's group the other day. So yeah, it is an every day is a Women's Day. But why is that we celebrate it only on May 8th? March 8th is because we women are so engrossed in discharging our duties, in giving away everything that we have, that we don't think of ourselves. We don't think we are something, an object that sustains in a house. Har corner mein, we are like that broomstick. It is so important. But usko leke jaake ek kone mein laga dete hain. But it is so important. Subah leke usi ko dhoondte hain. So we women are like that. We women are so important in everybody's life. Chahe children ho, in-laws ho, parents ho, chahe bacche ho, kuch bhi ho. We are so important in life. And when we are important in life, we have to have a day to celebrate. That is why March 8th has been declared as a World's Women's Day, where we celebrate ourselves to the fullest extent. We tell we are women and we are proud to be women. And women's and coming to BBNG Women's Wing, I think it's a networking platform that has thought that before I was a part of BBNG, I never thought I could get a platform like this, like a platform where I have been into networking, a lot of networking platforms earlier, but when I look at BBNG has a women's wing.
And I think we should clap for ourselves that somewhere we have on a networking platform, having a women's wing for itself is something, tremendous job that, people sitting there. I have come today and talking, but there was an enormous effort made by other people to make this platform come into being. And there are a lot of women. Somebody is leading textiles and accessories, somebody is into manpower management, and somebody is into home cleaning, solar, real estate. Various other verticals were actually once being dominated by men. And I thank all those who helped me becoming a part of this wonderful network, which itself is a net worth. And I thank one and all everybody today who made this event possible. Thank you so much. Now I request Mrudula Lele for her results presentation. Thank you. नमस्कार. आवाज येतोय? नमस्कार, मी मृदुला लेले. मृदुला जस्ट टेस्ट या नावाने पुण्यात गेले 9 वर्ष सँडविचेसचा सप्लाय करते आहे. छोट्या छोट्या कंपन्या, छोटे ऑफिसेस, ट्रेकर्स, ट्रॅव्हलर्स, थोडक्यात खवय्या लोकांना सँडविचेस खाऊ घालण्याचा माझा प्रयत्न आहे. तो प्रयत्न गेले 9 वर्ष तरी चालू आहे. सुरुवातीला 6x1 च्या टेबल स्पेसनी सुरू केलेला हा व्यवसाय सध्या छोट्या एका किचन मधनं अजून सुरू आहे. आधी छोटी एक्झिबिशन सोसायट्यांमधनं किंवा दिवाळीच्या निमित्ताने स्टॉल्स किंवा उन्हाळी सुट्टीमधले फन फेअर्स सोसायट्यांमधले अशा छोट्या मोठ्या निमित्ताने सँडविचेसचा स्टॉल घेण्याचा प्रयत्न केला होता. नंतर एका मैत्रिणीने तिच्या दुकानाच्या बाहेर स्टॉलची सगळी तयारी मला करून दिली, मदत केली की तू इथे स्टॉल लाव आणि सँडविचेसचं तुझं जे पॅशन आहे ते पूर्ण कर. तिथे काम केलं. जवळजवळ 2-1 वर्ष बेडेकर मंदिरच्या इथे दुकानाच्या बाहेर स्टॉल लावून सँडविचेस विकले. तिथे TCS चे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आले होते, त्यांनी सँडविचेस खाल्ले. तर त्यांचं कल्याणी नगरच्या इथलं ऑफिस कासारवाडीला शिफ्ट होणार होतं. त्या इनॉग्रल फंक्शन साठी म्हणून त्यांची 1100 सँडविचेसची पहिली ऑर्डर होती. ती पूर्ण करणार का म्हणून त्यांनी विचारलं. पहिल्यांदाच असं वाटलं आपण 1100 करणार का. मॅक्सिमम आतापर्यंतची माझी ऑर्डर ही 14 सँडविचेसची होती. तेव्हा सुद्धा मला असं वाटलं होतं बापरे आपण 14 कसे करणार, आणि एकदम 1100चा आकडा आला. तर त्यांना काही विचार न करता हो म्हणून टाकलं आणि ती ऑर्डर पूर्ण केली. सगळ्यांनी मदत केली. जवळजवळ 4-6 मैत्रिणी आणि एकांच्या घरी बसून अशी ती ऑर्डर पूर्ण केली. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आला. 6 वेळा आम्ही त्या 1100 सँडविचेस पूर्ण करताना भाजी आणली. अनुभव एवढाही नव्हता की त्या 1100ला नक्की मटेरियल किती लागेल, आपण किती आणायला पाहिजे, स्टॉक किती करून ठेवायला पाहिजे, ब्रेड किती लागतील. ब्रेड फक्त ते त्यांच्या क्वांटिटी प्रमाणे आणलेले, पण तरी भाजी आणि मेयोनीज हे जवळजवळ 6 वेळा जाऊन मी विकत आणलं. तो पहिला अनुभव एवढ्या 1000 सँडविचेसचा. मग कासारवाडीला त्यांनी डायरेक्ट TCS मध्ये मला काही महिने कॅन्टीन साठी म्हणून बोलावलं. तिथे फक्त सँडविच साठी म्हणून कॅन्टीनचं एक टेबलवरती मी काम केलं आणि फक्त सँडविचेस विकले काउंटरवर. मग त्याच्यानंतर तिथनं बाहेर पडल्यानंतर असं वाटलं की आता आपण दुकानाचा विचार करायला पाहिजे. इतकं छोटंसं काम करून उपयोग नाही, आपल्याला आहे सँडविचचं पॅशन, तर ते लाईव्ह काउंटर त्याला पर्याय नाही. त्याच्यामुळे दुकानासाठी उडी घेतली आणि तेव्हाही माझ्या मैत्रिणी सगळ्या धावून आल्या. 2.5 वर्ष दुकान चालवलं म्हात्रे फुलाच्या इथे. तिथेही फक्त सँडविचेस वरती दुकान चालवलं. आता एक स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली होती, ते म्हणजे 20हून अधिक वर्ष सवाई गंधर्व सारख्या महोत्सवात गाणं ऐकण्यासाठी हजेरी लावली होती, प्युअर क्लासिकलसाठी. तेव्हा फूड स्टॉल्सला आम्ही भेट द्यायचो आणि तेव्हा नेहमी असं वाटायचं की आपलं पॅशन जे आहे सँडविचेस, हे प्रॉडक्ट आपण सवाई गंधर्वच्या स्टॉलला विकलं पाहिजे. कधीतरी इथे आपण उभं राहून गाणं ऐकलं पाहिजे आणि लोकांना सँडविच दिलं पाहिजे. तेही स्वप्न पूर्ण झालं. मला अतिशय इझिली एंट्री मिळाली, काहीही कष्ट न करता. मी त्या सोनल कुलकर्णी मॅडमकडे गेले, त्यांना माझं फक्त पॅशन सांगितलं, इतकी वर्ष सवाईला येते एवढंच सांगितलं आणि त्यांनी ताबडतोब मला स्टॉल दिला. आणि त्याच्यानंतर सलग 5 वर्ष सवाई गंधर्वला सँडविचेसचा स्टॉल केला आणि अतिशय एक्साइटमेंटनी तिथे सलग 5 वर्ष उभं राहून कानसेन आणि खानसेन असं दोन्ही प्रकारच्या माणसांना सँडविचेस खाऊ घालण्याचा मला अत्यंत आनंद आहे की त्याच्यामध्ये दिवसाला जवळजवळ 800 सँडविचेस विकले. त्याचाही मला अंदाज नव्हता. तोही माझा पहिला अनुभव होता की एकदा कधीतरी 1100 सँडविच केलेले, पण सलग 6 दिवस आपल्याला किती गर्दी होईल, लोक किती येतील, काही अंदाज नाही, पण दिवसाला 800 सँडविचेस आम्ही करू शकलो. तेव्हा सुद्धा माझे शाळेतले मित्रमैत्रिणी, अनेक सहकारी हे सगळे मदतीला धावून आले, त्यांनी मला मदत केली, म्हणून तो 5ही वर्ष स्टॉल होऊ शकलेला आहे. पण ते स्वप्न पूर्ण गेलं. जे मला सवाईला काम करायचं होतं ते स्वप्न पूर्ण झालं. मन भरलं.
मग नंतर असं वाटलं की अजून काहीतरी पुढे जाऊन करायला पाहिजे. मग सवाई गंधर्व झाल्यावर तालचक्र, स्वरजंकार, गान सरस्वती असे सगळे महोत्सव जवळजवळ 3 ते 5 वर्ष तिथे उभं राहून कलाकारांना सँडविच खाऊ घालण्यापासून सर्व काम तिथे केलं. त्याच्यामुळे तेव्हाही माझं हाऊस मी भागवून घेतली, हजारो लोकांना सँडविचेस खाऊ घालण्याची. आता त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये थोडासा बदल केलाय इतक्या वर्षानंतर, की घरी राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची गरज, काळाची गरज लक्षात घेऊन, ज्यांची मुलं परदेशी आहेत किंवा ज्यांना घरी स्वयंपाक करायला कोणी बाई हे ते उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी म्हणून घरपोच रोजच्या डब्यांची सोय केली आहे. आणि कोविडच्या सगळ्या काळामध्ये पुन्हा व्यवसाय चालू केलाय. त्यामुळे डिस्पोजेबल बॉक्स मधून पॅकिंग करून आम्ही डबे द्यायला सुरुवात केली. पण मुख्य म्हणजे घरी राहणारे ज्येष्ठ, की ज्यांना फिजिकली पण काही काम करणं शक्य नाहीये किंवा फिजिकली ज्यांना करणं शक्य आहे, पण पुरुष कसं आहे की 58-60 ला रिटायर होतात, बायका स्वयंपाकघरातनं रिटायर होत नाही. त्याच्यामुळे अनेक पुरुषांचं पण हे मत पडलं की आता मला माझ्या बायकोला स्वयंपाकघरातनं रिटायर करायचंय, त्यांच्यासाठी काय करू शकेन. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना रोजचा आयता डबा, की तू स्वयंपाकघरात काहीही करू नको, तुला आयतं जेवण घरगुती छान सौम्य, कमी तिखट, कमी तेलाचं असं जेवण आम्ही घरी पुरवतो. आणि पुन्हा एकदा माझ्या पॅशनसाठी काम मी करतेच आहे. इथूनही सँडविचेसचा सप्लाय पुन्हा चालू केलेला आहे. पेंडेमिक सिच्युएशन मध्ये उभं राहण्याचा परत एकदा प्रयत्न करतोय. आणि इथे टीम पण मला अतिशय स्ट्रॉंग मिळाली आहे. 18 वर्ष आणि 10 वर्ष कामाचा अनुभव असलेले लोक माझ्यासोबत काम करतायत. अतिशय स्किल्ड आहेत ते सगळे. जसं माझं आहे पॅशन ते माझ्या बरोबरीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. आता मी एक 5 मिनिटं तुम्हाला किचन मध्ये नेते, कारण माझं आता लाईव्ह काम चालू आहे. डबे भरण्याचं काम चाललंय, बॉक्सेस भरायचं काम चालू आहे, ग्रिल्ड सँडविचेस पण चालू आहेत. त्याच्या आधी एक गोष्ट महत्वाची सांगते, की आम्ही सिनियर्स साठी काम करतो, ज्येष्ठांसाठी. ते इथे काम करायला लागल्यानंतर आमच्याकडे एक सिनियर व्यक्ती मी कामाला घेतली, की ज्या वयोगटासाठी आपण काम करतोय त्याच वयोगटाची व्यक्ती आमच्याकडे काम करण्यासाठी म्हणून घेतली. आणि लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मी तिला पगार देऊ शकले, याच्यासारखा दुसरा मला आनंद नाही. तर आता मी एक 5 मिनिटं तुम्हाला फक्त किचन मध्ये घेऊन जाते. कॅमेरा प्लीज करायचा ना. इथे आता ग्रिल सँडविच आणि डबे भरण्याचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. एकच मिनिट, हे कॅमेरा कसा फ्लिप करायचा. हे इथे बघू शकताय तुम्ही. आता आमचं संध्याकाळ तिचा छोटासा इश्यू येतोय. सेफ आहेत, पाहू शकता. दिसतंय का? दिसतंय. हा, हे फूड ग्रेड मटेरियलचे बॉक्सेस आहेत आणि याच्यातनं फॉइल बॅग मधनं आपण जेवण देतो. हा मोठा डबा आहे आणि हे सगळे छोटे डबे आहेत. हे सगळे छोटे डबे आहेत. इथे ग्रीन चालू आहे ना. हा, जागा बदलल्यामुळे छोटस तांत्रिक अडचण असू शकते. आणि तुला आहे हे दिसतंय. तर हे अशा प्रकारचं काम आता इथे संध्याकाळचं चालू आहे. मी किचन मधलं काम चालू असताना बोलते आहे. एक 2च मिनिटं, कारण डबा डिलिव्हरीची वेळ झाली आहे. 1-2 मिनिटं. इथलं सगळं सेट करून आले. तर अशा प्रकारचा माझा सध्याचा बिझनेस आहे. माझा स्पेसिफिक आस्क म्हणजे मला छोट्या छोट्या कंपन्या, त्याच्यानंतर 15-20 लोकांचा स्टाफ असेल असे छोटे छोटे ऑफिसेस किंवा ट्रेकर्सचे ग्रुप्स, ट्रॅव्हलर्स, बर्थडे पार्टीसाठीचे ग्रुप्स, अशा सगळ्यांसाठी आवडीचा पदार्थ आहे. आता आम्हाला प्रतीक्षा आहे आवडीने खाणारा कुठलाही माणूस आणि कुठलाही वयोगट, ज्यांना सँडविचेसची आवड आहे असा कुठलाही वयोगट, हा बहुतेक सगळ्यांचा कॉमन आवडीचा पदार्थ आहे असं मला तरी वाटतंय. म्हणजे सँडविचेसच्या गाड्यांवरची गर्दी बघितली तर ते असं वाटतं की तो आवडीचा पदार्थ.
इथे फेसबुकला तुम्ही माझं पेज पण बघू शकता. जस्ट टेस्ट त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करू शकता. प्रॉडक्ट त्याच्यावरती कमेंट विशेष आभार मानते. आणि बीबीएनजीच्या सगळ्या डायरेक्टर्सचे पण त्यांचेही धन्यवाद आणि वेळोवेळी त्यांचा गायडन्स असाच मिळत राहील. पल्लवीचेही विशेष आभार. तिने कॉन्फिडन्स मला दिला म्हणून ते करू शकते. मिळाली आहे कारण त्यामुळे स्नेहाचेही आभार आणि असाच गायडन्स वेळोवेळी मिळत राहील अशी आशा करते. मला खात्री आहे. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मृदुला लेले फ्रॉम मृदुला जस्ट टेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मृदुला. मस्त. आपण सगळ्यात सेलिब्रिटीज आहोत आणि आज नव्याने ऐकायला मिळालेलं आहे आणि मलाही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मी अश्विनी गानू जोशी, बीबीएनजीच्या माझे गात्र चॅप्टरची मेंबर आहे. पॅन्डेमिकच्या काळातच मी इथे मेंबर झालेली आहे. आज ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवर मी माझ्या व्यावसायिक जडणघडणीची ओळख करून देणार आहे. तर झालं असं की 1998 ते आज असा हा 23 वर्षांचा काळ म्हणजे माझ्या वयाच्या हिशोबाने 26व्या वयापासून ते 49व्या वयापर्यंत तसा म्हटलं तर कोणाही व्यक्तीच्या आयुष्याचा उमेदीच्या वर्षाचा काळ. या काळात मी अनेक चढउतार अनुभवले, समोर प्रसंग शिंगावरही घेतले, पण व्यवसाय करण्याची एक रग आणि अनिश्चिततेच्या हातात हात घालून आयुष्याच्या प्रवासात सतत मार्ग काढण्याची जी उर्मी 23 वर्षांपूर्वी जेवढी होती ती आजही तेवढीच कायम आहे. तुम्ही व्यवसाय कुठलाही करा, पण तो अव्याहत करण्यासाठी लागणारं हे बेसिक क्वालिफिकेशन आहे. ज्या काळात मुलींना स्थिर इन्कम असणारा, त्यातही सरकारी किंवा बँकेत नोकरी असेल तर अजून उत्तम, स्वतःच्या मालकीचं घर असणारा असा मुलगा नवरा म्हणून हवा असायचा, त्या काळात मी मात्र बाय चॉईस अशा मुलाची निवड केली की ज्याचा व्यवसाय तेव्हाच काय अगदी आजही अनिश्चिततेला कवेत घेऊन प्रवास करतोय, जो तेव्हा एका बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये भाड्याने राहत होता. व्यवसायाचा इन्कमही फार होता असं नाही, पण मला असं वाटलं मुलगा होतकरू आहे. आणि हे लव्ह मॅरेज नाही बरं का, चांगलं कांदे पोहे सगळं अरेंज मॅरेज होतं. लग्न झालं तेव्हा मी सर्व्हिस करत होते. माझी जी कंपनी होती ती टाटा मोटर्सची वेंडर होती. माझं बॅकग्राऊंड जरी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरचं असलं तरी मला तिथे जबाबदाऱ्या या फार वेगळ्या होत्या. त्यात माझी पोस्ट होती व्हॅल्यू इंजिनियर. त्यामुळे मला कॉस्टिंग करायला लागायचं, टाइम स्टडी करायला लागायचा, स्टॉक अपडेट करायला लागायचा, बँकेचे आणि MIDC बरोबरचे लीगल व्यवहार सुद्धा मी करायची. मटेरियल वेळेत डिस्पॅच होण्यासाठी शॉप फ्लोअरची कोऑर्डिनेशन, ISOची कोऑर्डिनेटर अशा अनेकविध जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या. कंपनी आमची काम करायची ते शीट मेटल मध्ये प्रेस कॉम्पोनंट्स आणि लोड बॉडीज जे आपण ऐकतो 609, 709, 407 अशा लोड बॉडीचं रोलिंग, फॅब्रिकेशन, ओव्हन मधलं पेंटिंग अशा सर्व्हिसेस आमची कंपनी टाटा मोटर्सला द्यायची. ज्या क्षेत्रात शिकले तेच काम करायला मिळावं अशी काही माझी कधी अपेक्षा नव्हती. ही सगळी कामं करताना एक मुलगी, त्यात वयही फक्त 22 वर्ष, म्हणून खूप चॅलेंजेस समोर यायची. पण उपजत जे गुण माझ्यात आहे त्या सगळ्यांमुळे मी या सगळ्यावर छान मात करत होते आणि यावर मीच काय, माझे सर, माझे घरचे सगळेच खूप खुश होते. आता आमच्या घरचा व्यवसाय हा इंडस्ट्रियल ऑटोमेशन मधला. लग्न ठरवून ते होईपर्यंतच्या 6 महिन्याच्या काळात हा व्यवसाय नवीन मोठ्या जागेत स्थलांतरित झाला. मी घराच्या व्यवसायातल्या पण काही जबाबदाऱ्या घ्यायला हळूहळू सुरुवात केली. सतत बिझी राहण्यातला नेस आवडायला लागला होता आणि घराच्या व्यवसायाची गरज बघून मी एक दिवस दिली सर्व्हिस सोडून आणि धंद्याला पूर्ण वेळ द्यायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात मुलीचा जन्म, तिला पहिली 2 वर्ष जास्तीत जास्त सहवास देणं, ही आई म्हणून असलेली जबाबदारी
होती, पण कारण घरात आम्ही फक्त तिघच होतो, त्यामुळे अजून कोणी नसल्यामुळे मी आणि ती आमची सॉलिड टीम. याच काळात आम्ही हिंगण्यात स्वतःची 1100 स्क्वेअर फूट बांधकाम असलेली 2 गुंठे जागा विकत घेतली होती. राहण्यासाठी तेव्हा असलेल्या एका छोट्याशा आउट हाऊस शिवाय मोठ्या जागेची काही गरज वाटत नव्हती आणि त्यामुळे या नवीन घेतलेल्या जागेत मी मशरूम प्लांट सुरू केला. त्यावेळी ऑयस्टर मशरूमचं खूप फोफावलं होतं, फॅड होतं म्हणा, पण मी ते ट्रेनिंग घेतलं, एक प्लांट सुरू केला. वर्षभर छान चाललं. मी माझ्या मोठ्या बहिणीच्या मदतीने तिथेही काही रेडी टू कुक सूप वगैरे करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुलही झाला. काही पेशंट्सना पण आम्ही असे ते सूप देऊन त्यांचं प्रोटीन लेवल बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आणि तो चांगला चाललेला. पण मी जो काही वेळ देत होते ते आणि त्यातनं मिळणारं उत्पन्न त्याचा मेळ काही बसत नव्हता. मग त्याच बाजूला आमचा इंडस्ट्रियल ऑटोमेशन मधला मूळ व्यवसाय वाढत होता. त्या जोरावर अजून 2 जागा आम्ही घेतल्या. आम्ही दोघं नवरा बायकोने तोच व्यवसाय बघावा असा निर्णय घेतला आणि मशरूम प्लांट बंद केला. आजही कधी असं वाटून जातं की एकच व्यवसाय दोघांनी बघण्यापेक्षा मी माझा स्वतंत्र वेगळ्या सेक्टर मधला व्यवसाय केला असता तर ते तेव्हा जास्त योग्य झालं असतं. आमचा ऑटोमेशन मधला व्यवसाय वाढत असताना 2006 मध्ये घेतलेली एक कॅल्क्युलेटेड फारच मोठी रिस्क ठरली आणि मोठा बाका प्रसंग उभा राहिला. एका मोठ्या प्रोजेक्ट मध्ये पैसे अडकले आणि ते आता कोर्ट कचेरी केल्याशिवाय सहज निघणार नाही असं लक्षात आलं. फटका इतका मोठा होता की सप्लायर्स आणि बँकेची देणी देण्यासाठी स्वतःचा फ्लॅट, मगाशी उल्लेख केलेली हिंगण्यातली जागा, नरे गावातला इंडस्ट्रियल झोन मधला प्लॉट, सोनं नाणं, एक गाडी असं सगळं विकून सुद्धा सगळी देणी संपत नव्हती. पण आम्ही ते पणाला लावायचं हे ठरवलं, कारण हे सगळं कमावलंही होतं आम्ही लग्नानंतर स्वतःच्या कष्टाने. ते विकलं आणि परत शून्यापासून सुरुवात करावी असा निर्णय आम्ही लगेच घेतला आणि लगेच अंमलातही आणला. आप्तमित्रांचे मदतीचे हातही पुढे आले आणि मनाला एक हुरूप आला. परत व्यवसायाला नव्या उमेदीने सुरुवात केली. दरम्यानच्या काळात म्हणजे केवळ लोकांशी संपर्क ठेवायला आणि नवीन काहीतरी चॅलेंजिंग कामं करायला आवडतात म्हणून मी 2002 साली मॅक्स न्यूयॉर्क लाईफची एजन्सी घेतली होती. तशीच क्लायंटची गरज म्हणून तेव्हाच ओरिएंटल इन्शुरन्सची पण एजन्सी घेतली आणि त्यातून मिळणारं उत्पन्न अडचणीच्या काळातही निरंतर चालू राहिलं. यातून 2 गोष्टी साध्य झाल्या. एक तर इन्कम होतच राहिले, शिवाय लायबिलिटी इन्शुरन्स देताना अनेक प्रकारचे व्यवसाय मला अगदी जवळून पाहता आले आणि एक व्यावसायिक म्हणून माझं जीवन अजून समृद्ध होत गेलं. मग आम्ही 2009 साली मी सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर सुद्धा झाले आणि तेव्हा कळून चुकलं, माझा एक मोठा फटका खाऊन झालेला होता की पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग जे असतं हे एखाद्या नोकरी करणाऱ्या फिक्स इन्कम असणाऱ्या माणसासाठी योग्य आहे. पण हे माझं अजूनही ड्रीम आहे. आता मी 50ला पोहोचते आहे, कदाचित 60पर्यंत हे पूर्ण होईल की मला बिझनेस मधल्या माणसाचं फायनान्शियल प्लॅनिंग करता आलं पाहिजे. हे माझं एक ड्रीम आहे. तर त्याच वेळेला मी अजून स्टार हेल्थची पण एजन्सी घेतली, कारण मधल्या काळात माझ्या नवऱ्याला काही त्रास होता वाचला होता आणि त्या दिवशी आम्ही खूपच प्रॉब्लेम मध्ये असल्यामुळे माझ्याकडे इन्शुरन्स नव्हता हेल्थचा. पण देवानी मला ह्या काही ढकललं नाही आणि मी बालबाल बचावले. आता स्वतःचं घर विकून आम्ही DSK विश्वमध्ये रेंटवर राहायला गेलो होतो. मुलीचं कळत्या वयात येण्याचं वय, परत नव्याने व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणी, अशी सगळी चॅलेंजेस आमच्या सोबत होतीच. त्या काळात DSK विश्वमध्ये DS कुलकर्णी दरवर्षी DSK फेस्टिवल साजरा करायचे. त्यात फूड फेस्टिवल ही असायचा आणि त्यासाठी तिथे वास्तव्याला असलेल्या ज्यांना 3 दिवस व्यवसाय करायचा आहे त्यांना स्टॉल फ्री मिळायचा. आम्ही चाट आयटम्स, सँडविचेस आणि पाकातल्या पुऱ्या स्टॉलवर विकायला ठेवल्या आणि B2C व्यवसायाची पॉवर काय असते ते कळलं. कुठलाही अनुभव नसताना आम्ही 3 दिवस तिघांनीही खूप कष्ट केले. जसं आता मृदुला म्हणाली
की 6 वेळा मी जाऊन मटेरियल आणलं, तसं माझा नवरा 6 वेळा ती टेकडी उतरायचा, 10 वेळा उतरला आणि पाणीपुरीच्या पुऱ्या घेऊन आला. तिघांनी खूप कष्ट केले होते, व्यवसायही खूप केला. पुढचे 3-4 महिने घरातला किराणा भरण्याची चिंता मला उरली नाही. अशा प्रकारे B2 व्यवसायाची पॉवर आम्हाला अनुभवायला मिळाली. म्हणून मी DS कुलकर्णींना याबद्दल जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. त्या 3 दिवसांच्या अनुभवावर नेहमी ऍट द बॅक ऑफ माइंड ही कल्पना येत राहिली की आपण असा फूड चेनचा व्यवसाय करावा. त्यामागे अजून एक कारण होते की 2 वेगळ्या सेक्टरमध्ये व्यवसाय असेल तर खऱ्या अर्थाने 2 इंजिन चालू राहतील आणि त्याच्यात आपल्याला एक फॅमिली म्हणून सस्टेनेबिलिटी फायनान्शियल लेवलला मिळू शकेल. 2014 साली मला त्यासाठीची संधी चालून आली आणि मी ती ग्रॅब केली. सदाशिव पेठेत एक दुकानाचा गाळा मिळाला. मैत्रिणीच्या मुलाचा असल्यामुळे भाडे पण कमी पडणार होते आणि आमची व्यवसाय करण्याची हौस अचाटच होती. त्यामुळे अचाट हाऊस नावाने मी फूड जॉईंट सुरू केला की ही श्री अन्नपूर्णेच्या कृपाशीर्वादाने आणि सर्वांच्या सदिच्छांच्या जोरावर 6-8 महिन्यातच माझा व्यवसाय सुंदर जम बसला आणि व्यवसाय एकदम फायद्यात चालू लागला. 5 वर्ष पुणेकर खवय्या रसिकांचे जिभेचे चोचले पुरवताना मोठा अनुभव पण गाठीशी आला आणि हा व्यवसाय वाढवताना येणाऱ्या मर्यादा पण लक्षात आल्या आणि आम्ही चाट आयटम्स आणि भारतीय पदार्थांसाठी कुकिंग आणि सर्व्हिंग मशीन्स बनवण्याचा निर्णय घेतला आणि मी फूड जॉईंट तात्पुरता बंद केला. 20 पेक्षा जास्त वर्षांचा ऑटोमेशन आणि एम्बेडेड सिस्टीम्स तयार करण्याचा अनुभव आता कामी येणार होता. हो, माझा नवरा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर, मी इलेक्ट्रॉनिक्स आणि आता माझी मुलगी डिझायनिंग करते, लास्ट इयरला आहे. आता आमचं या मशीन्सवरचं काम प्रगतीपथावर आहे. इंडस्ट्रियल ऑटोमेशनच्या व्यवसायाने पण परत उभारी घेतली आहे. अनेक स्वप्न आम्ही ती ज्यात पाहिली होती गेली 30 वर्ष माझ्या नवऱ्यानी, ती आता आम्ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहोत. बरोबरीने मी 20 प्रकारच्या रेडी टू कुक डिश तयार केल्या आहेत. त्यासाठीचं FSSAचं लागणारे लायसन्स, रजिस्ट्रेशन, ऑनलाईन विकण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या परवानग्या माझ्या तयार आहेत आणि त्याच्या पॅकिंग बॉक्सवर माझं काम चालू आहे. येत्या काही काळात आमची मशीन्स ऑपरेशनल झालेली आपल्याला अनुभवायला मिळतील, चाखायला पण मिळतील आणि रेडी टू कुक फूड पण मार्केटमध्ये लॉन्च झालेलं असेल. हे ऐकून तुम्हाला उगाच वाटायला नको की माझ्यात काही उणीवाच नाहीत की काय. तसं अजिबात नाहीये. प्रत्येकात काही ना काहीतरी उणीव असते. चांगले मुद्दे असतातच पण उणीवा पण असतात आणि एक व्यावसायिक म्हणून मला माझ्या लिमिटेशन बद्दल जास्त कळवळ आहे आणि त्यासाठी मी काम पण करते. तर माझी मोठी उणीव म्हणजे फंडिंगचा तुटवडा. त्यावर मी 2019 या वर्षात एक LLP फॉर्म करून फायनान्स उभा केला आणि एक पार्टनर पण घेतली. पण त्यात एक मोठी अडचण अशी निर्माण झाली की एवढ्या 30 वर्षांच्या वर्किंग लाईफमुळे माझा आणि माझ्या पार्टनरचं काम करण्याचा स्पीड कुठेतरी जुळत नाहीये. पण मोठे व्हायचे तर एक गिअर बॉक्स मध्ये टाकायला लागणार आहे याची मला कल्पना आहे आणि माझ्या इतर गुणांमुळे ह्या उणीवेवरचे सोल्युशन पण मी पॅरलली डिझाईन करते आहे. हे माझं जसं लिमिटेशन आहे तशी कदाचित बऱ्याच जणांची अडचण असू शकेल. मला व्यक्त व्हायची संधी मिळाली एवढेच म्हणून मी माझी श्रीपाद सर, सायली मॅडम, श्वेता मॅडम आणि आपल्या BBNG परिवारातील समस्त सभासदांना अशी नम्र विनंती आहे की आपल्या BBNGच्या ब्रीदवाक्यानुसार समर्थ ब्राह्मण, समृद्ध ब्राह्मण, संपन्न ब्राह्मण असं जर आपल्याला घडवायचं आहे तर आपण अशी फंडिंगची काही व्यवस्था उभारू शकतो का. मला माहित आहे की कोणाची नेमकी गरज काय हे जोखण्याचं तंत्र मी या माझ्या जडणघडणीत बऱ्याच अंशी आत्मसात केलं. या कामात येणारी संधी केव्हा येतेय यासाठी मी दबा धरून बसलेली आहे. आता आपल्या BBNGच्या हे झालं माझं. म्हणून तुम्ही ठरवा की मी सेलिब्रिटी आहे की नाही
माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी मी अगदीच सेलिब्रिटी आहे. त्यामुळे थँक्यू, मला तुम्ही आपल्या इथे व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि आता आपल्या बीबीएनजीच्या प्रथेप्रमाणे आपण शेवटाकडे चाललेलो आहोत आजच्या कार्यक्रमाच्या. तर मी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करते. अश्विनी, मी तुला थांबवते एक मिनिट. हॅलो हॅलो अश्विनी, हा. एक मिनिट थांबवते. मगाशी मृदुला बोलत असताना तिचा बँडविड्थ कमी होती, त्यामुळे व्होट ऑफ थँक्स नीट ऐकू गेलेले नाहीत. हो, तेवढे मी कम्प्लीट करते, म्हणून तुला थोडं मध्ये मी इंटरप्ट केलं. सो तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, काल ऐकलं, आज ऐकलं, उद्याही ऐकणार आहात. खरं म्हणजे मी आता पडद्यावर येणार नव्हते, पण तिच्या नीट ऐकू आलं नसल्यामुळे मला थोडं हातात घ्यावा लागला विषय. मुद्दा असा की काल तुम्ही ऐकलं, आज ऐकलंय, किती अचाट प्रकारे माझ्या ह्या चारही मैत्रिणी सस्टेन झाल्या आहेत, घोडदौड करता आहेत. हे याची देही याची डोळा आपण बघितलं, ऐकलं, त्यातनं इन्स्पिरेशन घेऊयात आपण सगळ्या जणी. आजचा कार्यक्रम आपला आपण आज जो अरेंज केलेला आहे, मृदुला लेलेकडे आपण हे काम दिलं होतं की तिने व्होट ऑफ थँक्स डिलिव्हर करावेत, पण तिचं नीट तिला ऐकू येत, म्हणजे आपल्याला तिचं बोलणं ऐकू आलं नाही. तर सांगायचा मुद्दा असा की आज आपल्याकडे आपले फाउंडर प्रेसिडेंट श्रीपाद सर आलेले आहेत. त्यांनी आपल्याला अक्षरशः एक छोटासा जर्म दिला आणि त्यातनं आपला हा 3-4 दिवसाचं सेशन उभं राहिलं. अगदी घाईत उभं राहिलंय, पण तरी सगळ्यांनी मला साथ दिली. सगळ्यांनी पटापट सांगितलं की येस वी आर रेडी, आमचे प्रोडक्ट्स घेऊन आम्ही लगेच येतो आहोत. त्यानुसार नेहमीप्रमाणे त्यांच्या टीम्स ठरल्या. त्यात इतकं ऑटो मोडवर गेलेलं आहे की फार काही त्यांना सांगावं लागत नाही. काल मी जसं माझ्या बोलण्यात सांगितलं, सगळ्या एकमेकींना लगेच मदत करायला तयार असतात. फिल इन द ब्लँक्स पटापट भरल्या जातात. एकीला कुठला प्रॉब्लेम आला तर दुसरी लगेच तिची जागा भरून घ्यायला तयार असते. सो सरांनी अशा प्रकारे आम्हाला एक जर्म दिला, आम्ही तो फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे सरांचे आभार. आमचे सर्व डायरेक्टर्स, मी काल जसं माझ्या बोलण्यात सांगितलं, गेले 8-9 महिने सर्वजण आम्हाला सहकार्य करतच आहेत, याही पुढे असंच करतील. त्या सगळ्यांचे आभार. माझी मैत्रीण नीता मुळे वैद्य आणि स्नेहा बर्वे या दोघी आयत्या वेळेला आम्हाला धावून आल्या आणि आज लाईव्ह करायला त्यांनी मदत केली. खरं ट्रॅफिक पण आहे, 15-20 मिनिटं आम्ही झगडत होतो, टेक्निकल प्रॉब्लेम्स मध्ये येत होते, पण तरी एकमेकींना पटापटा फोन लावून सगळ्या जणी अवतीर्ण झाल्या आणि आजचा शो त्यांनी लाईव्ह नेला. त्याबद्दल त्या दोघींचे आभार. या सगळ्या माझ्या मैत्रिणी ज्यांचं तुम्ही इतका खडतर प्रवास ऐकता आहात, त्या माझ्या एका हाकेसाठी चारही मैत्रिणी आल्या, त्यांनी आजचा कार्यक्रम परफॉर्म केला. त्यामुळे त्या सगळ्यांचे आभार. मी अश्विनीला विनंती करते की तिने पसायदान म्हणावं. धन्यवाद. धन्यवाद सायली. तुझ्या हेडशिप खाली आम्हाला खूप छान ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत आणि आम्ही त्या घेतोय. थँक्यू. आता मी पसायदान म्हणते. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मच द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूये पाहो, जो जे वांछील तो ते लाओ, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मातंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी,
पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराव आओ येईल दान पसाओ येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला